आई वडील प्रत्येक जण यांना गृहीत धरूनच चालत असतो. बाल्यावस्थेपासून कळायला लागेपर्यंत उत्तम मार्गदर्शन करणारं जाज्वल्य अशा प्रकारचं स्थान म्हणजे आई आणि वडील. ते जाईपर्यंत त्यांची किंमत कळत नाही मुलांना, हेच फार मोठी दुःखाची बाब आहे. ज्यांचे आई वडील आहेत त्या प्रत्येकाने वैचारिक पातळीवर आपल्या आई वडिलांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना जास्तीत जास्त सौख्य देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलंय त्यांची असलेली त्रुटी फक्त त्यांनाच कळू शकते, लक्षात ठेवायचं. लहानपणापासून फक्त आपल्या लेकरांच्या सौख्यासाठी झटत राहणारे, झगडत राहणारे, एक क्षण असा येतो की मुलांना आपल्या आईची, आपल्या वडिलांची किंमत कळत नाही आणि मुळात त्यांची किंमत कळावी. वस्तुस्थिती अशी आहे की ते अनमोल आहेत. त्यांचं नुसतं असणं आपल्या जीवनामध्ये आपलं अस्तित्व जपून ठेवतं. आणि वडिलांपेक्षा 2 पावलं आईचं प्रेम, आईची माया ही थोडी जास्तच म्हणावी लागेल. वडिलांबद्दल असलेला आदर हा वेगळा, पण आई जी मुलांवर करते ती माया वेगळी, ते प्रेम वेगळं. दहा वर्षापूर्वी आई ज्या वेळेला देहत्याग करून गेली, सोडून गेली, त्यावेळेला मनाची झालेली अवस्था ही सहन न करण्याजोगी होती. कायम कुणी रडत बसत नाही, कायम कुणी दुःख प्रगट करत नाही. पण रडलं नाही, दुःख प्रगट केलं नाही म्हणजे ते दुःख नसतं असं नव्हे. आईचं नसणं हे मन अमान्य करतं आणि अनेकदा एकांतात बसलेलं असताना आईने यावं, मायेचा हात फिरवावा, प्रेमाने बोलावं, अशी ओढ मनामध्ये निर्माण होते. आईचं अस्तित्व आजही टिकून आहे. तिचे शब्द, तिची माया, तिचं प्रेम, तिचं रागावणं, तिचं मारणं, प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट मनामध्ये स्थिर आहे. काही कौतुकास्पद केलं की असं वाटतं तिने पाठ ठोपटावी. छान रे उदुडी म्हणून 2 शब्द बोलावे. कधी काही चुकलं तर रागवावं, मारावं. तो मार खाण्यासाठी भगवान गोपाल कृष्णाने अवतार घेतला होता, लक्षात ठेवायचं. तुम्ही आम्ही काय चीज आहोत. आणि कधीतरी एकांतात असं वाटतं की आई तू जिथे गेलीस तिथे मलाही घेऊन जावं, तुझ्या पायाशी मला
शांतपणे बसवावं, परत कुठेही जाऊ न द्यावं. या भावना मी शब्दामध्ये उतरवल्या, त्या आपल्या समोर व्यक्त करतोय. या कशासाठी? ज्यांच्याकडे आपले आईबाप आहेत त्यांचा प्रेमाने सांभाळ करा. आपल्या रक्ताचा थेंब आणि थेंब गळून गेला तरी चालेल, लक्षात ठेवायचं. त्यांच्यासाठी मृत्यूला सामोरं जाणंही उपयुक्त. पण ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांना फक्त प्रेम, आणि आपल्याला कळायला लागलं म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा हुशार झालोय असं कधीही समजू नका. अनुभवाचे बोल आहेत आणि तेच आपल्या बरोबर या शब्दांच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न करतोय. श्रीराम. आई, मनाची अवस्था कधीतरी अशी होती की आईने जिथे गेलंय तिथे त्या ठिकाणी, त्या गावाला मलाही बोलवावं. ए आई, मला बोलाव ना ग तुझ्या गावी. एकटीच गेलीस, परतही नाही आलीस. एकटीच गेलीस, परतही नाही आलीस. जाताना एक गोष्ट सांगून नाही गेलीस. जेव्हा माझ्याकडे सुख सगळं असेल पण जे पाहिजे तेच मला सापडत नसेल. जेव्हा माझ्याकडे सुख सगळं असेल पण जे पाहिजे तेच मला सापडत नसेल. जे सापडत नाही ते फक्त तुझ्याचकडे असेल. जे सापडत नाही ते फक्त तुझ्याचकडे असेल. तर कुठल्या वाटेने मी येऊ तुझ्या गावी? तर कुठल्या वाटेने मी येऊ तुझ्या गावी? ए आई, मला बोलाव ना ग तुझ्या गावी. कधी कधी अनेक जण येतात आणि प्रेमाचेच असतात, मोठे असतात, जवळचे असतात, पण ते म्हणतात मी आहे ना. पण लक्षात ठेवायचं, आईची जागा कोणीही भरू शकत नाही. लोकांच्या गोतावळ्यात मिळेल मला काय? लोकांच्या गोतावळ्यात मिळेल मला काय? घाण्याचा बैल आणि गोल फिरण्याशिवाय. घाण्याचा बैल आणि गोल फिरण्याशिवाय. फिरून फिरून थकलो आता, घेना तुझ्या कुशीत. फिरून फिरून थकलो आता, घेना तुझ्या कुशीत. घाण्याच्या बैलाला नसतं का ग नशीब? घाण्याच्या बैलाला नसतं का ग नशीब? असेल जर नशीब तर वाट मला दावी. असेल जर नशीब तर वाट मला दावी. ज्या वाटेने लवकर मी येईन तुझ्या गावी. ज्या वाटेने लवकर मी येईन तुझ्या गावी. ए आई, मला बोलाव ना ग तुझ्या गावी. एक क्षण असा आला होता की माझ्या आईने मला हात जोडून विनंती केली होती की उदय, तुझे हात जोडते, पाया पडते, पण मला ऍडमिट कर, त्रास होतोय. ही वेळ जी मी तिच्यावर आणली, तिला मी उलट प्रश्न विचारला होता की मग आम्ही काय करायचं? सगळा पैसा जर असाच खर्च करायचा तर आम्ही काय भीक मागायची काय? तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. हो, आपण दोघं राहू रस्त्यावर. म्हणाली होतीस ना रस्त्यावर राहू, प्रेमाचे तरी 2 घास आपण खाऊ. म्हणाली होतीस ना रस्त्यावर राहू, प्रेमाचे तरी 2 घास आपण खाऊ. खायला खूप आहे पण प्रेम तुझं नाही.
खायला खूप आहे पण प्रेम तुझं नाही. इतर प्रेमाला आई तुझी सर नाही. इतर प्रेमाला आई तुझी सर नाही. तुझ्या प्रेमाची मायेची झालीये मला घाई. तुझ्या प्रेमाची मायेची झालीये मला घाई. देवा उघड आता दार आणि घाल तिच्या पायी. देवा उघड आता दार आणि घाल तिच्या पायी. सोडून गेल्यानंतर मनाची अशी अवस्था होणं ही आपली कृत्य आपल्याला करायला लावतात. लक्षात ठेवायचं, कुठेतरी चुका झाल्या आहेत, त्या चुकाही व्यक्त होणं फार गरजेचं असतं. मनुष्य आपली चांगली बाजू सांगत असतो, आपण केलेल्या चुका सांगत नसतो, आपण वागलेलं वाईट कधी सांगत नसतो. तेही सांगितलंच गेलं पाहिजे. आपल्या चुका सुधारल्याच पाहिजे आणि आपल्या चुकातून इतरांना समजावता आलं पाहिजे. इतरांना समजावता आलंच पाहिजे की सोन्यासारखे आईबाप दिलेत, आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, प्रेम करा. नसतील त्यावेळेला फक्त आठवणींमध्ये जगायचंय आणि ते खूप वेदनादायक असतं. असं यातनं जे घ्यायचंय ते नक्की घ्या आणि आपल्या आईबापाला सुखी ठेवा. श्रीराम.